आता एक पुन्हा एकदा वेगळा आपण आपल्या आयुष्याचा आयाम, एक वेगळा पैलू मला उलगडायचा आहे. आपण व्याख्यानाच्या रूपाने अनेक दौरे केलेत, महाराष्ट्र आणि असेल, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर असेल. मला विचारावं हे वाटतं की एक माणूस म्हणून तुम्हाला नेमके अनुभव काय आले, आणि आम्हाला ह्या एकंदरच मुलाखतीमध्ये तुमच्या बरोबर जे रसिक होते व्याख्यानाला येणारे, त्यांचे काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. व्याख्यान एक किस्सा सांगतो मी. एकदा मी सावरकरांचं व्याख्यान देत होतो आणि एक महिला मंडळाच्या 9-10 बायका येऊन बसल्या आणि मी त्या व्याख्यानामध्ये सांगत होतो की कसं माणसाने लढलं पाहिजे. सावरकरांनी आपल्याला लढायला शिकवलं. आपल्याला एक गाल मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला शिकवलेलं नाही. सावरकर म्हणायचे की एक मान कापली तर पुढे करायला दुसरी मानच नसते, म्हणून पहिली मान कापायच्या आतच मारणाऱ्याचीच मान कापून टाका. सिंपल सावरकर नीती आहे. तर त्यामुळे हे सगळं मी सांगत होतो की निर्भयपणे जगता आलं पाहिजे. कुणालाही घाबरू नका, कोणी तुमचं काय वाकडं करू शकत. सत्यामध्ये एवढी ताकद आहे. असं मी सगळं त्या भाषणामध्ये फार बोललो वगैरे. मग आम्ही रात्री जेवलो बिवलो आणि ते निघून गेलो मी. त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी त्याच गावामध्ये नाटकाचा प्रयोग होता माझा. नाटकाचा प्रयोग संपल्यावर त्या 9 बायका आल्या भेटायला. फोटो बिटो काढला माझ्याबरोबर आणि म्हणाल्या 4-5 महिन्यापूर्वी तुम्ही ते सावरकरांच्या व्याख्यानाला आला होता, आठवतंय का तुम्हाला? म्हटलं हो आठवतंय. तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता की कोणालाही घाबरू नका. आम्ही खूप घाबरायचो. म्हटलं म्हणजे काय झालं? सांगते ना म्हणाल्या. ते सांगायला आम्ही भेटायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय की तुमच्या त्या एका व्याख्यानामुळे आमच्या 9 जणींमध्ये अशी काही हिंमत आलेली आहे. म्हटलं काय झालं, काय केलं काय तुम्ही? म्हटलं काही नाही म्हणाले. आम्ही रोज सकाळी म्हणजे स्टेशनला जायला निघायचो तर रिक्षा स्टँडवर आम्ही जमायचो आणि रिक्षा पकडायचो. तिघी जण आम्ही शेअर करून जायचो रिक्षा. तर तो रिक्षावाला फार आम्हाला त्रास द्यायचे रिक्षावाले. ते इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, असं शेअरिंग नाही हो, ते मीटर प्रमाणात तुम्हाला द्यायला लागेल, हे करायला लागेल. खूप खूप त्यांची नाटकं वाढत चालली होती सगळ्यांची. तर आम्ही असे खूप त्रासलेले असायचो. यार काय हे येत नाही. आम्ही एकमेकींमध्येच असं बडबडायचो. ते रिक्षावाल्यांवर काही फरक पडायचा नाही. ज्या दिवशी तुमचं भाषण ऐकलं आणि तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आता उद्या या रिक्षावाल्यांना धडा शिकवायचा. आम्ही तिघींनी ठरवलं आपली आज दांडी झाली तरी चाललो होतो. आम्ही सगळेजण म्हणजे रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला विचारलं पण नाही इकडे येणार का वगैरे. रिक्षात बसलो सरळ तिघी जणी आणि सांगितलं चल स्टेशनला. तर तो म्हणाला उधर नाही आएगा. उधर नाही आएगा तो पोलीस स्टेशन चलो. हे मी व्याख्यानात सांगितलं होतं. इधर नाही आएगा तो पोलीस स्टेशन चलो असं म्हणायचं. तर ते त्यांनी म्हटलं तिकडे. म्हटल्यानंतर म्हणाला काही क्षण भीती वाटली. आईला रिक्षावाला काय गाडी सुरू करत ते म्हणाला ठीक आहे आप बैठे रहो मैं भी बैठा रहता हूं. तर आम्ही तिघींनी ठरवलं चायला आज दांडी झाली तरी चालेल पण आम्ही बसून राहणार. आणि मला लिटरली 35 मिनिटं रिक्षेत बसून राहिलो. आम्ही तिघी उतरलो नाही. त्याच्याही नंतर लक्षात आलं या काय हटणार नाहीत आता काय करायचं. आम्ही त्याला म्हणत होतो तू जर येणार नाही स्टेशनला पोलीस स्टेशनला घेऊन चल तू गाडी. शेवटी 35 मिनिटांनी त्यांनी किक मारली आणि स्टेशनला बरोबर नेऊन सोडलं. स्टेशनला नेऊन सोडलं गेले. दुसऱ्या दिवशी म्हणे आम्ही परत रिक्षा स्टँडवर आलो. साधारण तेच रिक्षावाले त्याच वेळेला स्टँडवर असतात. आम्हाला बघितल्याबरोबर हा छोडता हूं असं म्हणून त्यांनी उचलली नेऊन सोडायला लागला. म्हणा तर कधीही आम्हाला नडला नाही तो नंतर. म्हणजे तुमच्या एका व्याख्यानामुळे झालं म्हणा. म्हटलं माझ्या व्याख्यानामुळे नाही सावरकरांनी शिकवलं आपल्याला लढायला शिकवलं. शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं. काल पुढे करायला नाही शिकवलं. आपण प्रत्येक व्याख्यानातून आपण म्हणजे हा मुद्दा तर आपण प्रत्येक वेळी मी तर ऐकलाच आहे. परंतु हिंदुत्वाची आपली हिंदुत्व आपण जाहीरपणे आपलं प्रत्येक ठिकाणी मांडत असतं आणि ते त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो की खरंच आजचा आणि हा काळ असा आहे की ते मांडलं तर लोकांना अपराध वाटतो. मला प्रश्न विचारायचा असा की आजच्या हिंदूंकडे बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं? इतिहासाचे दोर कुठेतरी कापले जात आहेत का असं वाटतं का तुम्हाला? काय ना आजच्या हिंदूंना भरकटवणारे खूप लोक आहेत. त्यांच्यामध्ये जाती जातींचं विष पेरणारी खूप राजकीय मंडळी आज जन्माला. 20-25 वर्षांपूर्वी असं एवढं भयानक चित्र नव्हतं. आमच्या नाटकांमध्ये चांभार चौकशा करू नकोस, ढोर मेहनत कर असे शब्द अशी वाक्य आम्ही भटाला जरी ओसरी किंवा काय आपण एक शब्द वापरतो रे अशी वाक्य अशी खूप सहजपणे आम्ही बोलायचो. आणि त्या जातीची अनेक माणसं नाटक बघायला बसलेली असायची. काय चांभार चौकशा चालवल्या आहेत असे वाक्य आपण सहज बोलतो. याच्या कुठल्या चांभार समाजाला दुखावण्याचा अजिबातच हेतू नसतो. ही पूर्वापार म्हण आले चालत.
बरं, त्या चांभार चौकशी वाक्यप्रचार निघालाय कशावरून माहिती का? कारण एकच तो व्यवसाय असा आहे की तिथं आपल्याला कंपल्सरी काही काळ थांबावं लागतं. आपण 2 चपला घालून जातो, ती चपलेचा अंगठा तुटलेला असतो, एक चप्पल आपण त्याला काढून देतो आणि तो काहीतरी असं कागद बिगड ठेवतो, त्याच्यावर पाय ठेवून आपण अनवाणी एक पाय आणि एक पायात चप्पल असे उभे राहतो तिथे थोडा वेळ. तर त्याची ती ते तो हे करता करता तो चौकशा करतो. मग काय साहेब, काय मग म्हणताय, पोरीचं लग्न झालं की नाही? त्याचाही वेळ जात नसतो, तो शिकव. म्हणून त्यातनं तो शब्द निघाला की चांभार चौकशा, म्हणजे निरर्थक चौकशी. आता ह्याच्यात त्या जातीचा, त्याचा कुणाचाही अपमान करण्याचा काडीचाही हेतू नाही आणि तो त्यावेळेला त्याही लोकांना वाटायचा नाही. पण आता ह्या सगळ्या राजकीय लोकांनी ही जी काही माती भडकवली आहे, चांडाळा असं माझं आता अग्निहोत्र मधलं एक उदाहरण सांगतो. अग्निहोत्र मध्ये तो भाऊ मला किडनॅप करतो माझा, तर मी त्याला म्हणतो, अरे चांडाळा, पाप कुठे फेडशील? तर आम्ही हा शॉट घेतला आम्ही आणि तो चॅनलकडे गेला एडिटिंगला. तर तिकडनं आम्हाला फोन आला की शरद पोंक्षेलचा हा शॉट परत घ्या. म्हटलं काय झालं बघू. म्हटलं अरे चांगला शॉट झालाय. काय याला काय? नाही रे, ते चांडाळा म्हणायचं नाही म्हणे. चांडाळ नावाची आता जमात आहे, जात आहे म्हणे. हे मला आत्ता काही महिन्यांपूर्वी अग्निहोत्रीच्या शूटिंगला कळलं की चांडाळ नावाची जात आहे. ढोर मेहनत करू नका, हे ढोर जात आहे हे मला माहित नव्हतं बरं का. हे मी कुंकू आपली कन्यादान नावाच्या मालिकेमध्ये, हे तेव्हा सुशील कुमार शिंदे हे होते, केंद्रीय गृहमंत्री होते आणि ते ढोर जमातीचे आहेत म्हणे. अरे बापरे. मग ढोर मेहनत करू नको असं म्हटलं तर म्हणे ते जमातीच्या भावना दुखावतात, मग ते परत मोर्चा घेऊन येतील, ते प्रॉब्लेम निर्माण होईल. असं हे आता आम्हाला असं म्हणजे काय बोलावं आता. मला तर हल्ली काही बोललं तरी काय म्हणतोय चायला, ती चायला नावाची काय जमात आहे की काय बाबा, असं सगळं. म्हणजे काही बोललं तरी कुठली जमात निघेल, कुठली जात निघेल, काय सांगता येत नाही हो. अगदी खरं. एक अँटिना इतकी सतत उभा भयानक. असतो आपला. हा, आणि ही परिस्थिती 20-22 वर्षापूर्वी नव्हती. ही आता ह्या 15-20 वर्षामध्ये हे जातीचं भीषण घाण विष या सगळ्या राजकीय नेत्यांनी आपल्या आपल्या मनामध्ये कालवलेलं आहे. ते जाईल असं वाटतं तर मला जे नाही नाही, हे सगळं जायला शक्य नाही होत. कसं जाणार आहे? खरंच आहे. पण ह्याच्यातनं कुठेतरी इतिहास मागे पडतोय, ते दोर कापले जातात असं वाटतं. आपण सगळे पाठी चाललेले आहोत. काय आपण आता 4 लोक, पूर्वी आपण सगळे मित्र, सर्व जाती जमातीचे मित्र एकत्र असत, आपल्या मनात पण यायचं नाही. पण यायचं नाही. खरं आहे. आता मध्ये कोणतो एक डायरेक्टर नाही का फेसबुकवर काय मुलाखतीत बोलला, सगळ्या मालिकातल्या हिरोईन म्हणे ब्राह्मणच का लागतं त्यांना. अरे काय बोलतोस तू? एक तर ते सत्य नाहीये, बेसिकली ते सत्य नाहीये. सर्व जातीच्या पोरी हिरोईन आहेत. तुम्ही काय बोलताय? आणि लगेच काही माणसं त्याच्या बाजूने उभे राहिली. अरे किती भीषण आहे सगळं. का आपण सगळे मनुष्य जातीची माणसं, असं का नाही होऊ शकत? का आपला माणुसकी धर्म असू शकत नाही? खरंच आहे. म्हणजे आपण पुढे प्रगती व्हायच्या ऐवजी आम्ही सगळे मागे मागे चाललो. खरं आहे. खरं सावरकरांचा हा एक विचार जरी आपण खरंच आत्मसात केला तरी सावरकरांनी याच सगळ्या जातीच्या भिंतीच मोडण्यासाठी 1924 ते 1937 13 वर्ष काम केलं. अख्खा त्यांनी अस्पृश्यता निवारणा जवळजवळ 100% यश मिळवलं होतं रत्नागिरी जिल्हा अस्पृश्यतेमधून बाहेर काढण्यामध्ये. खरंच आहे. आणि याचा उल्लेख केला चालत नाही. खरं शोकांतिक आहे. आता मी भयानक आहे. भीतीच वाटते. म्हणजे 4 मित्र जमलो तरी जायला काय बोलावं, पत्कन कुणाची भावना दुखावली. भावना नावाची एक नाजूक बाई जो काय प्रत्येक जण घेऊन फिरतो, तिला फुंकर मारली तरी दुखावली जाते. ती पूर्वी नव्हती भावना कोण, बाकी बायकोच यायचे बरोबर. आता बायकोही असते आणि भावना पण असते. खरं काय. मी मुद्दामून जे हा विषय खरंच न संपणार आहे, परंतु मुद्दामून मी कॅन्सरचा उल्लेख सुरुवातीच्या माझ्या वक्तव्यामध्ये केला नाही, कारण ती सुरुवात मला खरंच दुःखदायक आहे सगळ्यांकरता, म्हणून ती सुरुवात करायची नव्हती. संपलं विषय संपलाच होता. नाही, पण मला प्रश्न असा कसा छान दिसतोय की नाही आता. अरे अगदी मी खरंच मनातून सांगतोय, फार सुंदर दिसताय तुम्ही आज, आणि पुन्हा एकदा बॅक टू नॉर्मल मला एकंदर तुमचं रूप दिसतंय आणि मला खूप बरं वाटतं त्यातनं. मला विचारायचं हे होतं की हा कॅन्सर नावाचा परकीय शत्रू तुमच्या अंगात आला आणि तुम्ही अगदी लढलात आणि त्याला परत पाठवलं, परंतु या सगळ्या कॅन्सरच्या काळामध्ये सावरकरांचे विचार तुम्हाला कुठे मदतीला आले का? हो, जन्मठेप, अख्खी जन्मठेप वाचून काढली.
पहिले 2 दिवस हादरलो होतो मी, नो डाऊट. अच्छा. पायाखाली जमीन माझी सरकली होती, कोणाची सरके. पण तिसऱ्या दिवशी मी एक्सेप्ट केलं ते. म्हणून मला जगायचंय, मला भरपूर कार्य करायचंय, भरपूर सावरकर पोचवायचे अजून तळागाळापर्यंत घेऊन पोचवायचे. खेड्यापाड्यात अशी कितीतरी खेडीपाडी गावं बाकी तिथे अजून सावरकरांचं व्याख्यान झालेलं नाही. मला उत्तम उत्तम भूमिका करायच्या. सगळं कार्य बाकी आहे, मी जाऊ शकत नाही. एक्सेप्ट, कुठली गोष्ट पहिली पटकन एक्सेप्ट करत ना तुम्ही, ती स्वीकारलं, जेवढं लवकर स्वीकाराल तेवढं त्यातनं बाहेर पडायचा मार्ग लवकर मिळतो. जेवढं उशीर कराल तेवढं तेही पुढचं यश पण उशीर होत जातं. ते लवकर स्वीकारलं, तिसऱ्या दिवशी मी ते स्वीकारलं आणि फ्री झालो. घरी येऊन सांगितलं असं असं झालेलं आहे, काही काळजी करू नका, त्यातनं बरं होणार आहे. फक्त एक हॉस्पिटलमध्ये जायचे, थोडस ऍडमिट व्हायचे, थोडीशी 12, फक्त 12. आता बघा 12 किमो असं म्हटलं तर भीती वाटते की नाही, आणि असं म्हटलं फक्त 12 आहे, फक्त म्हणण्याचा टोन बदलला, सगळं बदलतो. बायको घरामध्ये सांगितलं, अरे 12 किमो 10 महिने चालणार कुठले, सगळे हादरले असते. मी काय म्हटलं, फक्त 12 किमो आहे, असे जातील 10 महिने, याच्यात काय. सगळ्यांना म्हटलं हा रे 10च महिने. गेले 10 महिने, झालो बरं, आलो परत हिमालय सवली, पुन्हा उभा राहिलो. सगळ्या एवढ्या रसिक, हजारो लाखो रसिकांच्या सद्भावना माझ्या बरोबर आहे, तेवढे आशीर्वाद आहे, तेवढं प्रेम करतात. काय सांगतो, काय प्रेम करतात. एक तुला मी किस्सा सांगतो. 32 वर्षाची एक पोरगी पुण्यामध्ये हिमालयाची सावलीचं नाटक बघायला आली आणि नाटक संपल्यानंतर मला भेटायला आली. भेटायला आल्यावर अशी रडत होती, कसा ती पोरगी रडत होती. म्हटलं या भूमिका बघून रडण्यासारखं काय, मला काही एक सेकंद कळेना. तर ती आली आणि मला म्हणे, शरद दादा मी तुम्हाला एक घट्ट मिठी मारू का. म्हटलं का ग बाई. मी मारते ना, प्लीज मला मारू दे म्हणाले, मला त्याशिवाय बरं नाही वाटणार, मला खूपच रडायला लागली, खूप पब्लिक असं भेटायला येतं. म्हटलं ये. आणि मग तिने घट्ट म्हणजे इतकी कर्कशून मला मिठी मारली, रडली आणि शांत झाली 2 मिनिटांनी. मग आता मला सांगते, मला कळलं होतं कोणाकडनं तरी की तुम्हाला कॅन्सर झालाय, तर मी हिलिंग देते. मला ती शिकले, मी ती हिलिंग कसं द्यावं हे मी शिकले, प्रॉपर शास्त्रोक्त हिलिंग. तर मी पुण्यात बसून, मी तुम्हाला आयुष्यात कधी भेटलेलं नाही, मी तुम्हाला फक्त पडद्यावर बघितले, मी तुम्हाला फक्त स्टेजवर नाटकात बघितले, आज पहिल्यांदा तुम्हाला भेटते. पण मी पुण्यात बसून मी रोज 1 तास फक्त शरद पंक्षींना हिलिंग देण्याचं काम करत होते. आणि तुम्ही बरे झालात, त्यात माझाही कुठेतरी खारीचा वाटा आहे. म्हणून मला आज तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं आणि मला राहवलं नाही हो, म्हणून मी मिठी मारली. म्हणजे काय वाट आहे, काय प्रेम आहे. कोण कुठली मुलगी मी ओळखत पण नाही तिला. एक मला ही भेटून असं सांगणारी असे कितीतरी असतील लोक ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली असेल. अगदी खरं. शिव्या देणारे खूप आहेत, हा मेला कसं नाही असेही पोस्ट टाकणारे लोक आहेत फेसबुकवर. हो, आता एखादी पोस्ट टाकली होती की म्हणे इरफान काय ऋषी कपूर बरोबर हा पोंक्षा का नाही गेला. अरे बापरे. हो, इतक्या घाणेरड्या लेवलला जाऊन टाकतात पोस्ट. कुत्री आहेत ती, भुंकणारच. आपण लक्ष नाही द्यायचं. हाती चले अपने चाल, कुत्ते तो भौंकते रहते हैं. क्या बात, क्या बात. हाच खरंच हा दृष्टिकोन मी एक शिक्षक म्हणून आणि एक आपला श्रोता म्हणून खूप शिकणार काय, आणि ते मी आता शिकत आहे आणि प्रत्येक श्रोता आपला शिकत असेल. मला आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता मी येतोय आणि अगदीच 2 प्रश्न माझ्या शेवटचे आहेत ते विचारतो आणि आपण सांगता एका वेगळ्या उंचीवरती करणार आहोत. आणि मुद्दाम मी श्रोत्यांना सांगतो की आपण थांबा, एक वेगळं सरप्राईज आहे आपल्याकरता जे लवकरच आपल्यासमोर खुलं होईल. दादा, कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये आपण सगळेच घरात आहोत आणि आपलं एक विचार मंथन, चिंतन सतत होत असतं. मला विचारायचं आहे की आपण अभिनयाच्या क्षेत्रात अगदी टोकाला गेलेला आहातच, परंतु असं काही आहे का आयुष्यात की जे राहून गेलंय करायचं, आणि जे आता या कोरोनाच्या काळात तुम्हाला कळलंय की अरे आपण हे करू शकतो, म्हणजे अभिनय मला म्हणायचं नाहीये, अभिनयाच्या पलीकडे जाऊन हे आपलं राहून गेलंय आणि कोरोना एकदा संपला की ते मी त्याला सुरुवात करणार आहे, असं काही एखादं आहे का? काय कोरोना संपला की आपण त्याला सुरुवात करू, जी गोष्ट आपल्या आयुष्यात करायची राहून गेलेली आहे ती आपण करायला सुरुवात करू, अशी एखादी गोष्ट आहे का, वाटली का, जाणवली का? मोठी अशी गोष्ट आहे की जी ऑलरेडी मी कोरोना सुरू व्हायच्या आधी सुरू केलेली आहे, पण ती याच्याने खीळ बसले त्याला. मला बऱ्याच कॅन्सर, जेवढे कॅन्सर पेशंट आहेत त्या सगळ्या पेशंटना निदान आठवड्यातनं रोज प्रत्येक आठवड्याला एका तरी पेशंटला भेटायचं हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि त्याच्याशी 2 तास छान गप्पा मारायच्या आणि त्याला इतकी पॉझिटिव्हिटी द्यायची, त्याच्यामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आपल्या गप्पांमधून, माझ्या बोलण्यातून त्याला द्यायची आणि तो असा टुणकन उडी मारून बसला पाहिजे आणि तो बरा झाला.
असं एक फार मोठं कार्य मला करायचंय. त्यासाठी मी ठरवलेलं आहे की आणि मी ऑलरेडी सुरू केलं होतं ते. म्हणजे आता माझं ते क्वारंटाईन मध्ये घरातून फोनवरनं चालू आहे ते. आता सुद्धा मला बरेच कॅन्सर पेशंटचे फोन येतात की जरा आमच्याशी बोलाल का. तर मी असं छान गप्पा मारतो. म्हणजे मी पहिलं एक उदाहरण म्हणून सांगतो की मला एका गृहस्थांचा फोन आला बायकोचा की आमच्या यांना कॅन्सर झाला, जरा खूप डिप्रेस झाले ते आणि असे बिचारे हे झाले ते एकदम, तर तुम्ही बोलाल का. म्हटलं द्या फोन द्या. तर त्यांनी फोन घेतला. तर त्यांना म्हटलं काय काका कशा आहात. काय आता हे त्याच्यातनं कधी बाहेर येणार असं ते एकदम त्यांनी स्वर लावला. म्हणजे हे काय ते रडके स्वर काढून टाका आधी, कसले रडताय कशाला. म्हणाले नाही हो आता कुठे सुरू झालंय, आता कधी होणार ते, त्याचा खूप त्रास होतो. म्हटलं काही त्रास बीस होत नाही, होतो म्हटलं की होतो, नाही होत म्हटलं की नाही होत. म्हटलं आपल्यावर आहे सगळं ते म्हणले काय. म्हटलं वय किती तुमचं. ते मला 61 चालू आहे. मग म्हटलं आता कसे मराल. पण मला जरा तुम्हाला म्हटलं मी अभ्यास आहे माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे, तुम्ही मला एक सांगा तुमची जन्मतारीख किती. त्यांनी जन्मतारीख सांगितली. ते मला खरंच तुमचा अभ्यास आहे. म्हटलं काय खोटं सांगतो का तुम्हाला. म्हणजे कॅन्सरच्या 10 महिन्यामध्ये मी ज्योतिषशास्त्राचा प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि मला आता उत्तम पत्रिका बघता येते. माझं साधारण 80% भविष्य खरं ठरतं म्हटलं. तर त्या बिचाऱ्यांना खरं वाटलं ते. ते खरं वाटलं. श्रीकृष्णाने सांगितले ना कोणाचं भलं होणार असेल तर खोटं बोला. आपण श्रीकृष्ण आपला सावरकरांच्या नंतर सगळ्यांचा बाप आहे ना तो. तर आपण त्यांचं ऐकतो. तर मी त्यांना म्हटलं हो मला मी उगाच फोन असा बाजूला ठेवलाय. 5 मिनिटं घेतली, परत 5 मिनिटांनी फोन हातात घेतला. म्हटलं मी आता तुमचं सगळी कुंडली मांडली. 82वं वर्ष तुमचं पूर्ण झालं, त्याच्यानंतर 3 महिने आणि 2 दिवसांनी तुमचा मृत्यूयोग आहे. अरे बापरे. आता 61 म्हणजे म्हटलं साधारण बघा 21 वर्ष अजून तुमची बॅटिंग आहे. तर ते तिकडे एकदम उडालेच. हो काय 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 सांगताय. असं एकदम आवाजच बदलला. जो आधी सुरू होता ना हो काय करू आता माझे झालंय. एकदम त्यांचा हो 21 वर्ष मी जगणार अजून. मग म्हटलं कशाला काळजी करताय. बघा मग ती मेन भीती गेली. आता काय राहिलं ट्रीटमेंट ती घ्या ना. म्हटलं कशाला बोंबाबोंब करताय. त्या बायकोला सुखाने जगू दे छानपैकी. त्यांना म्हटलं त्यांचा वेगळा बिछाना वगैरे घातला तर ते काढून टाका बघ कधी. विरोधी त्यांना मस्त फिरायला घेऊन जा संध्याकाळी. काय होत नाही ना. 7-8 दिवसानंतर त्यांचा फोन आला बायकोचा. हो हल्ली छान मस्त फिरतात, सकाळी व्यायाम करतात. म्हणाली पुस्तक वाचून बसलेले असतात. नाहीतर उगाच झोपलेले असायचे. का झोपतो माणूस. मी आजारी आहे, मला कॅन्सर झालाय. उगाच सतत आडवा. आणि मग घरातली मंडळी सुद्धा हे उठू नको हा. हो तुला काय हवंय असं ते पॅम्परिंग हे बंद करा सगळ्या. काही झाले नाही, चहा हवाय करून घे म्हणून सांगायचं त्याला. कसं आहे ना तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन. अर्धा भरले लागला अर्धा रिकामा लागला. सिंपल आहे. हे काम मला खूप सगळ्या पेशंटला जाऊन भेटायचंय आणि अशी काहीतरी वायफळ बडबड करून त्यांची सगळे उदासीनत्व घालून टाकतात. तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला की अभिनयाच्या पलीकडे जाऊन कुठला एक गुण असायला हवा, तर आपण एक माणूस म्हणून श्रेष्ठ असायला हवं, चांगलं असायला हवं, हे जे आपण म्हणालात त्याचं खरं तर हे जे काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल रूप आहे. आणि असं तुम्ही फक्त म्हणत नाही आहात तर आपल्या कृतीतून दाखवताय जगाला. आणि असा खरंच आनंद होतोय दादा. आणि अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय माझ्या. आज सावरकर जयंती. आज सावरकर असं प्रत्यक्ष भेटणं काही शक्य नाही, परंतु जर आज सावरकरांशी आपल्याला संवाद साधायचा असेल तर अर्थातच जो पहिला उद्गार येईल तो कृतज्ञता असेल. परंतु त्या कृतज्ञतेच्या उद्गारानंतर आपण कुठल्या शब्दामध्ये त्यांच्याशी हितगुज साधाल, काय त्यांना नेमकं सांगाल. तात्यारावांना सांगेन की या आता परत एकदा या देशाला आता तुमच्यासारख्यांची निस्पृह देशभक्तांची फार गरज आहे. या आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हजारो लाखो भारतीय तुमच्या बरोबर आहेत. आता तुमचा तसा स्वातंत्र्यानंतर झालेला अपमान आता आम्ही होऊ देणार नाही. आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहोत. तुमची अवहेलना होऊन देणार नाही. तुमचा सन्मान योग्य तो सातत्याने केला जाईल. त्या देशाचं राष्ट्रपती पद तुम्हाला मिळेल, भारतरत्न मिळेल, सगळं काही तुम्हाला मिळेल. पण तुम्ही या त्या देशाला वाचवायला. आता तुमच्यासारख्या सावरकरांची, शिवाजी महाराजांची, अशा सगळ्यांची आता या देशाला नितांत गरज आहे. सगळेच विकले गेलेले आहेत. सगळीकडे भ्रष्ट माणसं झाली. त्या नाटकातलं वाक्य आहे, या मातीतच मला कशाला परत घेऊन जाते सुमित्रा अश्विनीची झाली. ज्या जगामध्ये माझी धिंड निघाली तेव्हा हा पांढरपेशा समाज फटीफटीतनं माझी धिंड चाललेली असलेला हा तमाशा ज्या उघड्या डोळ्याने पाहत होता त्या जगात मला कशाला घेऊन जातेस. कारण या मातीतच विष पेरलंय. असं झालंय आता या देशाचं. आता इथे परत एक शिवाजी महाराज यायला पाहिजे, परत एक झाशीची राणी यायला पाहिजे, परत एक सावरकर यायला पाहिजे.
सातत्याने यायला पाहिजे. पण तो द्रौपदीचा आक्रोश आपण जोपर्यंत करत नाही, श्रीकृष्ण म्हणतो नाही रे, तुझ्या हाकेमध्ये दम नाही यार. मी म्हटलंय प्रत्येक युगामध्ये मी जन्म घेईन, पण ती हाक ज्या आतुर, ज्या उत्कटतेनं त्यांनी जी मारले ना द्रौपदीने, जो आक्रोश केलाय ना वस्त्राच्या वेळेला, तो आक्रोश तुमच्यात नाही रे. मी वाट बघतोय, तुम्ही आक्रोश करा. एकटीने आक्रोश केला मी आलो रे, तुम्ही ते 140 करोड करा ना, एकदा हाक मारा, पूर्ण विश्वास ठेवा माझ्यावर आणि हाक मारा, मी येणार. मी वाटच बघतोय कधी हाक मारताय. आपण हाकच मारत नाही. आपल्यामध्ये असं मारू की नको, बरं मारली तर त्यालाही मारूया आणि त्या रामालाही मारूया आणि विष्णूलाही मारूया आणि मारुतीलाही मारूया, सगळ्यांनाच मारून ठेवतो. एकावर श्रद्धा नाही आमची चायला. या डॉक्टरकडे पण जातो, तेवढ्यात तो येऊन काहीतरी औषध त्याचंही घेतो, हेही घेतो. एक महाराजाकडे पण जातो, ती उदीर पण लावतो त्याच्याकडे. कशावर आमचं धड? काही नाही, श्रद्धाच नाही. मग तो कसा येणार श्रीकृष्ण? काय यावं आणि त्यांनी अशा दरिद्री लोकांसाठी. दादा, अगदी मी मनापासून आपले आभार मानतो. म्हणजे तुमच्याशी बोलणं आणि तुम्हाला ऐकणं हा कायमच एक कानांकरता सोहळा असतो, आणि तो पुन्हा एकदा वैष्णव विजनच्या विविध उपक्रमाच्या अंतर्गत ऐकता आला, अनुभवता आला. आपण आमच्या विनंतीला मान दिला, होकार दिला आणि आपण उपस्थित राहिलात, याकरता खरंच मनापासून खूप आपले मी आभार मानतो. मी पद्माताईंचे खूप मनापासून आभार मानतो की ही संधी त्यांनी मला दिली आणि इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी माझं असं ये हृदयचे ते हृदय बोलणं झालं. ताई, आपले खरंच मनापासून आभार. मी कार्यक्रमाच्या सांगतेकडे मी आता सगळेच निघालोय. आदित्य, एक मिनिट. शरददादांचं मला खरंच मनापासून कौतुक वाटतंय, ते मला व्यक्त करू देत. आणि मी खरंच आभार नाही मानणार, कारण त्यांनी इतक्या कमी वेळात आपली ही विनंती मान्य केली आहे आणि एवढे ते बिझी असताना सुद्धा आज आपल्यासाठी एवढा वेळ दिलाय. मला खरंच त्यांचं मनापासून, म्हणजे मी कसे आभार तर मानलं तर ते परकेपणाचं ठरेल, कारण एवढा सच्चा माणूस आहे हा, आणि अशी सच्ची माणसं आपल्याला जीवनात फार कमी भेटतात. आणि आज आपल्याला ते शुभारंभाच्या प्रयोगाला भेटलेत. हे मी खरंच देवाचे आभार मानेन की आज आपल्याला त्यांनी एवढा वेळ दिला. आणि आता तू पुढच्या आल्यावर शरद दादा, खरंच मला पुन्हा तुम्ही जीवनात असे भेटलात आणि जे तुम्ही आज सच्चेपणाने सगळं सांगितलं आणि आता जे कॅन्सर पेशंट साठी करणार आहात, एवढं कुणीही करत नाही. अच्छा, मी परत आपली भेट झाली तर आनंद आहे. अच्छा, भेटणार आपण 100 वेळा भेटणार. हो, मी नक्की भेटेन, कारण मला सच्चेपणा हा तुमचा गुण हा सगळ्यात मला अग्रक्रम असेल. थँक्यू. कौशल इनामदार आपले आता आहेत आपल्या सोबत. सरप्राईज काय आहे ते आदित्य तूच सांग, मी त्यांचं फक्त स्वागत करते. अरे नक्की. मी तत्पूर्वी दादा, तुझं खरंच मनापासून स्वागत. कौशल दादा, नमस्कार. हाय. नमस्कार. कौशल. शरद, नमस्कार. अरे क्या, हा पहिला संगीत दिग्दर्शक आहे ज्यांनी माझ्यासारख्या नरड्यातनं गायला लावलं रेकॉर्ड. माझ्या आयुष्यातल्या एकमेव नाटकात मी गायलेलं. खरंच सरप्राईज ते. एक वेळ शरद, तू नाटक विसरशील पण गाणं नाही विसरणार. त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलं रे बाबा. खरं त्याला मानला पाहिजे. आज दगडाकडनं पण गाऊन घेऊ शकतो. क्या बात. नक्कीच आपण आता सरप्राईज काय ते तर राहिलं नाहीये, ते अगदीच शुभ्रपणे खुलं झालंय. तत्पूर्वी मला आभार मानावेशी वाटतात. ते जे आपण औपचारिकता असते कार्यक्रमाची, मी सानिका सुर्वे आणि ईशानी भाटकर यांचे आभार मानतो की ज्यांनी सगळे एकंदर टेक्निकॅलिटी, तंत्रज्ञान जे आहे ते सांभाळलं. मी प्राध्यापक अनिता पाध्ये आणि प्राध्यापक यशवंत पाध्ये यांचे खरंच मनापासून आभार मानतो. त्यांनी खूप मदत केली या सगळ्या एकंदर काळामध्ये. आणि आता आपल्या आयुष्यामधली जे श्रोते आता ऐकतायत, त्यांच्या मनातली, त्यांच्या एकंदरच आयुष्यातली एक संस्मरणीय घटना आता घडणार आहे. सावरकरांचे विचार जगलेला एक कलावंत आपण आज ऐकला, परंतु सावरकरांचे शब्द घेऊन आपण आज इकडनं जाणार आहोत. आणि एक खरंच मोठ्या भाग्याची ठेव आपल्या आयुष्यापुरता राहणार आहे. आणि ते कोण ऐकवणार आहे, तर ज्यांनी मराठी भाषेला, मराठी मातीला अभिमान वाटेल असं एक अभिमान गीत आपल्याला दिलं. आणि माणसाने माणसाशी माणसासह वागणे, ही प्रार्थना, ही विश्वविख्यात प्रार्थना, ज्याची आज कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक मनाला एक आंतरिक गरज आहे, ती माणुसकीची प्रार्थना आपल्या मनामध्ये रुजवली. ते साक्षात कौशल इनामदार आपल्या बरोबर उपस्थित आहेत. आणि त्यांच्याकडनं ती एक वेगळ्या प्रतीची, वेगळ्या टोकाची एक सांगता आजच्या कार्यक्रमाची होणार आहे.
मला कायमच कौशलदादाचं जेव्हा 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 मी गाणं ऐकतो तेव्हा एक संस्कार त्याच्या गाण्यामध्ये असतो जो कळत नकळत श्रोत्याच्या मनावरती कानावरती होत असतो असा मला प्रत्येक वेळी दादा अनुभव येतो आणि मला हे प्रत्यक्ष तुला सांगता आलं याचा मला खूप आनंद होतोय. दादा सांगता करताना मला एक थोडस तुलाही बोलतं करायचंय. ने मजसीने सागरास ही सावरकरांची कविता काव्य त्याला 2 दिग्गजांनी महाराष्ट्रातल्या 2 संगीतकारांनीच वेगळ्या चाली लावल्या आणि त्या अगदी अधिराज्य गाजवतात आपल्या सगळ्यांच्याच मनावरती. मला विचारायचं आहे की या सगळ्या दोन्ही चालींबद्दल तू बोलावंस आणि ती कविता ते गीत सावरकरांचे शब्द घेऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करू ही तुला मी विनंती करतो आणि मी आदित्य दवणे आपली रजा घेतो. धन्यवाद. जरूर आदित्य. पहिल्यांदा मी वैष्णव विजनचे आणि पद्माताई भाटकरांना अभिनंदन त्यांचं करतो की त्यांनी इतका सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाला त्यांना ह्या आजच्या तिथीपेक्षा जास्त चांगला दिवस आणि शरद पोंक्षेपेक्षा जास्त योग्य त्या तिथीला पाहुणा हा मिळाला नसता. आणि तुम्ही जरी म्हणजे मी आता तुमच्या समोर आलो असलो तरी मी ही संपूर्ण मुलाखत अगदी पहिल्यापासनं माझा माईक म्यूटवर ठेवून ऐकत होतो. चांगलं खरं तर संपूच नाही असं वाटत होतं. आणि ते शरद पोंक्षेंच्या बोलण्यात नेहमीच असं होतं की ते बोलत जावं त्यांनी असं वाटत राहतं. आणि फार चांगला उपक्रम आहे. त्यामुळे वैष्णव विजनचे पुन्हा एकदा मी आभारही मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की पुढे खूप असेच पाहुणे आम्हाला ऐकवण्यासाठी त्यांनी आणावेत. तुम्हालाही मी बोलवणार आहे. म्हणून मी नाही म्हटलं नाही म्हणून नाही, माझी ती इच्छाच आहे. नाही, कारण मी घरचाच आहे जसं म्हणून याचा घरचा आहात, पण जसं आता शरददादांचं प्रेम त्यांनी स्वातंत्र्याबद्दल एक सच्चा माणुसकी, तसं तुमचं मराठी भाषेचं प्रेम हे आम्हाला पण दिसतंय. या मराठी भाषेच्या प्रेमाचा जो झरा आहे त्याचा उगम सुद्धा खरं आपल्याला जी इतकी मोठी परंपरा मिळालेली आहे आणि त्यातला महत्वाचा टप्पा स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत. कारण जिथे भाषेला संस्कार घडला पाहिजे त्या भाषेवर सुद्धा एक तर भाषेचा संस्कार आपल्यावर घडत असतो, पण त्या भाषेवर सुद्धा संस्कार केले पाहिजेत अशी जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला नवीन शब्द दिलेले आहेत आणि ते इतके आपण रोजच्या वापरातले शब्द आहेत ते की दिनांक सारखा शब्द, महापौर सारखा शब्द, स्थानक सारखा शब्द, आमच्या क्षेत्रातला दिग्दर्शकासारखा शब्द, पटकथा सारखा शब्द, वेशभूषा, ह्या इतक्या शब्दांचे जनक हे सावरकर आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या प्रती एक ऋण व्यक्त करण्यासाठी सुद्धा मी आज इथे आलेलो आहे की स्वातंत्र्यासाठी लढणारा तो अत्यंत देदीप्यमान असा सूर्यच होता, पण मराठी भाषेला अत्यंत समृद्ध करण्यात मोठा वाटा असलेला हा एक शब्दप्रभूही होता. आणि त्यांच्या कविता आपल्याला माहितीच आहेत की आता आदित्यनी उल्लेख केला की सागरास या त्यांच्या प्रसिद्ध कवितेला, जी त्यांनी ब्रिस्टलच्या किनाऱ्यावर लिहिलेली कविता आहे, लिहिलेली सुद्धा आपण म्हणायला नको कारण ती तिथे स्फुरलेली कविता आहे असं म्हणूया. तिथे लिहिली नाही ती. हो, ती तिथे लिहिली नाही. त्याच्या बरोबर बंगाली मित्र होता, तो लिहून काढली त्यांनी लिहून काढली. म्हणजे स्फुरलेली असाच शब्द योग्य आहे त्यांना. आणि त्या कवितेला 2 चाली आहेत. त्यापैकी जी सुधीर फडक्यांची चाल आहे ती आपला जो पारंपरिक पाळण्याची चाल आहे त्या चालीमध्ये त्यांनी ते गाणं म्हटलेलं आहे. आणि मला हा सुधीर फडक्यांचा जो मोठेपणा वाटतो की काही कवितांना म्हणजे खरं तर ते संगीतकार आहेत पण त्यांनी याला चाल देण्याचा एक मोह
टाळला. त्यांच्यासाठी सावरकर हे कुठल्याही चालीपेक्षा सुद्धा मोठे होते. आणि एका पाळण्याची चाल जी पारंपरिक आहे, जी आपल्या एका अर्थाने आपल्या वारशातला तो हिस्सा आहे, तर ती चाल त्यांनी वापरली की नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. एकीकडे ही चाल आहे की जी एका आईसाठी असलेली ओढ तुम्हाला त्या चालीतनं जाणवते, आणि दुसरीकडे हृदयनाथ मंगेशकर हे तितकेच प्रतिभावंत संगीतकार की ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा ओढ वाटते मातृभूमीची, तेव्हा त्याचा एक विस्तार काय असेल तो विस्तार त्यांच्या चालीतनं दाखवला. आणि मला या दोन्ही चाली मला ऐकायला खूप आवडतात. कधी म्हणजे मी माझ्यापुरतं सांगायचं तर मला दिवसा मला मंगेशकरांची चाल ऐकायला आवडते. त्याच्यातनं तो भव्य विस्तार दिसतो, तो किती मोठा असेल तो ब्रिस्टलचा किनारा आणि त्या समुद्राचा एक अक्राळ विक्राळ त्याचं स्वरूप आणि सावरकरांच्या मनातली ओढ ती त्या चालीतनं दिसते. आणि एका लहान मुलाला त्याच्या आईकडे परत जायचंय, ही जी एक ओढ आहे सुधीर फडक्यांच्या चालीतनं दिसते. अशी दोन चित्र. त्यामुळे रात्री मला बऱ्याचदा सुधीर फडक्यांची चाल ऐकायला आवडते. अशा दोन वेगवेगळ्या चाली. आणि मला वाटतं ही जी एक आपल्याकडे समृद्धी आहे ना, की एका कवितेकडे तितक्याच समर्थपणे अनेक संगीतकार आपल्याकडे पाहू शकतात, आणि ते त्या कवितेत पण असावं लागतं आणि ते त्या संगीतकारांच्या प्रतिभेत पण असावं लागतं. तर हे दोन्ही गोष्टी मला आवडतात. पण मी आजचा समारोप मी मंगेशकरांनी दिलेल्या चालीनी थोडस एक कडवं गाऊन करीन. कौशल बोल. फक्त मी एक मिनिट सांगतो हो, की कुठल्या मनस्थितीत हे सुचलेलं आहे. हो, ही मनस्थिती जर मी सांगितली तर आता तुझ्या त्याला आणखीन धार आहे. हो, मनस्थिती अशी आहे की बॅरिस्टरची पदवी परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली, त्याच्यानंतर सुद्धा त्यांना पदवी द्यायला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी, ब्रिटिशांच्या लंडन युनिव्हर्सिटीनी नकार दिला. बरोबर. हा फार मोठा शैक्षणिक धक्का की जे बॅरिस्टर व्हायला गेले ती पदवीच त्यांना मिळाली. हा व्यर्थ भार विद्येचा. हा. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रभाकर नावाचा त्यांचा मुलगा भारतात गेला. हो, ती तार त्यांना येऊन मिळाली की माझा मुलगा गेलाय, त्याचं शेवटचं दर्शन मी घेऊ शकत नाही, त्याला मी भेटू शकत नाही, त्याच्या अंत्ययात्रेला मी जाऊ शकत नाही. हा एक फार मोठा दुसरा धक्का. तिसरा धक्का होता जे वडिलांसमान बाबाराव सावरकर होते, वडील बंधू त्यांचे, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. बरोबर. त्यांना कुठं नेलंय हे माहित नाही. अशा सगळ्या धक्क्यांमध्ये माणूस असताना अशा मनस्थितीत एक जगातलं फार मोठं प्रेम काव्य म्हणतात ह्याला प्रेमगीत म्हणून म्हटलं गेलेलं आहे सर्वोत्तम प्रेमगीतामध्ये. कारण प्रेमगीत हे स्त्रीने पुरुषाला आणि पुरुषाने स्त्रीला लिहिलं जातं, पण हे एका मुलाने आईसाठी लिहिलेलं प्रेम. बरोबर आहे. आता ही जर बॅकग्राऊंड लक्षात घेतली आणि मग हे गाणं ऐकलं की ह्या मनस्थितीत इतकं उत्तम काव्य कसं काय करू शकतो. आणि ते बंगाली जो आहे तो मित्र म्हणतो की आम्ही दोघेही शांतपणे ब्रायटनच्या किनाऱ्यावर चालत होतो, फक्त गाजांचा आवाज होता आणि अचानक मला माझ्या मित्राचा आवाज यायला लागला, म्हणून मी बघितलं तर तो चालता चालता ती कविता रचत होता, गुणगुणत होता आणि एका ठिकाणी तो खाली असा गुडघ्यावर बसला, म्हणजे आपण असे गुडघ्यात मान घालून, आणि लहान मुलासारखा ओक्सा बोक्षी रडायला लागला. इतका व्याकुळ झाला तो भेटण्यासाठी. ही बॅकग्राऊंड आहे. आता ऐक. वा वा वा. मला वाटतं मी चुकून ब्रिस्टलचा किनारा म्हटलं, ब्रायटनचाच किनारा. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. भूमातेच्या चरणतला तुझ भूता, मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तै जननीर विरह शंकित ही झाले, परी तुआ वचन तिज दिझले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलो यात वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथून सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. सागरा, सागरा. वा वा वा, बात है दादा. चल क्या बात आहे यार. बात है. धन्यवाद. अरे अप्रतिम अर्थतेने गायलास. मला वाटतं ह्याच्यानंतर खरं तर मी बोलू शकणार नाही, म्हणजे बोलता येणार नाही असं नाही, पण बोलू शकणार नाही अशी गोष्ट आहे ती सगळी. फार सुंदर सूर आणि सगळेच ते शब्द, ते सगळा तो किनारा डोळ्यासमोर, आणि एकंदर दादांनी जे आधी वर्णन केलं ते खरंच डोळ्यात पाणी आणणारं होतं. आणि थँक्यू सो मच. आणि या ठिकाणी मी ही मैफिल, हे पहिलं पुष्प वैष्णव क्रिएशन्स निर्मित हे जे विविधम हा जो आम्ही शृंखला इकडे गुंफणार आहोत त्यातलं पहिलं पुष्प इकडे आपण याची सांगता करतोय असं मी इकडे जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.